ज्यावेळी लावतो व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अनेक जे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहिले असतीलच, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांवरती केलेले आरोप, मग ते बिनबुडाचे होते की आता त्यांच्या सोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे पाक साफ झाले आहेत हे त्यांनी सांगावं. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, मी एक देवेंद्र फडणवीस यांनी जी शिवतीर्थावरती भाषण केलं होतं त्या भाषणाचा मी 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पेश केलेलं आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी ह्या दोन्ही भावांचं पोलखोल केलेलं आहे, अगदी पितळ उघडं पाडलेलं आहे. त्यांनी जे काही लावतोय व्हिडिओपासून त्यानंतर एक एक गोष्ट त्यांनी निदर्शनात आणली, जनतेच्या निदर्शनात आणून दिली, त्या राज ठाकरेच्या सुद्धा निदर्शनात आणून दिली. आधी पहा त्यांनी काय काय गोष्टी जनतेच्या समोर आणून दिल्या, जनतेला त्याची माहिती दिली, ते ऐका. या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामध्ये शहराचा तर विकास झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे, माझे ते संस्कार देखील नाही आहे. पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात. अरे शरम वाटली पाहिजे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सीमध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले. मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमवली नाही. आणि मी तुम्हाला सांगू, अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातनं मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलांनी या ठिकाणी चालवलं. पण तुमचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल. आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल. आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही किती खोटं बोला तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. आता अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत. बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं, राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर. त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे लावता का रे बाबा फोटो, लावा फोटो. हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. दुसरा लावा, दुसऱ्याचा फोटो आला नाही पण मी सांगून देतो. छत्तीसगड भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही ते पुढचे आहेत, थांबा इथे. भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत. DK शिवकुमार साहेब त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत. 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. चला पुढे झारखंडला जाऊ. आता हे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. आता आपल्या दिदींकडे जाऊ. नाही, त्याच्या आधी आपले हे आले. आता कुठले आले आपले? रेवंत रेड्डी हे आपले तेलंगणाचे. त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या. तेलंगणाची देखील 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची. आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना. रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी, रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी यांनी पण अडाणींना बोलवलं. काय सुंदर फोटो आहे बघा, एकमेकाला नमस्कार करून राहिले. जसं तुम्ही बोलून नमस्कार केला तसाच आहे हा. यांनी देखील या ठिकाणी 8,000 कोटीची गुंतवणूक घेतली. केरळ, अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस, ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत,
हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, डाव्यांचं सरकार 13,000 कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली. ओडिशा हे माजी मुख्यमंत्री, हे पण भाजपचे नाहीत, एनडीएतही नाहीत, 29,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री, हेही एनडीएत नाही, यांना आपण पराभूत केलं. जगनमोहन रेड्डीजी 35,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आणि तामिळनाडू, अरे कुठे गेला तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन साहेबांनी 15,500 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आणि आता पंजाबला जाऊया. पंजाबमध्ये देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी 4,500 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली. आता मला सांगा, हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा, आपण कुठल्या जमान्यात आहोत? हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे. आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही, तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही. पण आमचं स्वप्न आहे, या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकऱ्याही देऊ. एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही. याकरता अडाणी हो किंवा कोणी हो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू. आमचं ठरलंय, कोणालाही गैरफायदा देणार नाही, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे. आणि एवढंच नाही, एक सुंदर प्रेझेंटेशन देखील झालं. आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी सांगितलं कशी अडाणींची 2014 नंतर नेटवर्थ वाढली मोदींमुळे. आता मी काय अडाणींचा वकील नाही आहे, ते त्याचं उत्तर देतील. पण महत्वाचं हे आहे, अरे वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता. आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला. जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले. आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला. त्या प्रत्येकाची नेटवर्थ वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं. मी तर या ठिकाणी 25 कंपन्यांचंच फक्त बॅलन्स शीट आणलं आहे आणि त्यातल्या काही प्रमुखांचं वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल नरेटिव्ह काय आहे. अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या, आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे. तुम्ही बघा, ही चांगली नावं आहेत सगळी, जी लोक आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या हाताला काम देत आहेत, अशा प्रकारची लोक आहेत. टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू किती वाढला माहितीये? 14 पासून 24 पर्यंत, 14 पासून 26 पर्यंत 664%, 664%. HDFCचा 377%, अडाणी ग्रुपचा 680%, L&Tचा 380%, इन्फोसिसचा 247%, ICICIचा 240%, आदित्य बिर्ला ग्रुपचा 566%, भारती ग्रुपचा 260%. मी छोटे छोटे म्हणजे 200% वाले वगैरे वाचतच नाही, आता पुढेच जातो. सन फार्मा, आपल्या मुंबईची कंपनी, आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या मुंबईची कंपनी सन फार्मा यांचा रेव्हेन्यू किती टक्क्यांनी वाढला माहितीये? 1552%, 1552%. एव्हेन्यू सुपर मार्केट ही पण मुंबईवालेच आहेत, यांचा कितीनी वाढला माहितीये? 1166%. वेदांताचा 400%, हिंदुजा ग्रुपचा 376%, गोदरेजचा 409%, TVS ग्रुपचा 529%, RJ कॉर्प ग्रुपचा 1033%.
आता या सगळ्यांचे वाढले, यांच्यातल्या काही लोकांच्या तुलनेत तर तुम्ही सांगितलेला आकडा कमीच आहे. त्यामुळे जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल, तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे, रोज शिव्या दिल्या पाहिजे. अरे तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्या पोराबाळाची तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्याकडे काही कमी नाही आहे, पण मला चिंता आहे त्या सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या व्यक्तीची, या मुंबईकरांची, ज्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत. ती स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांना देखील या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे. ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे, हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सवाल आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मला फार उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे. मी जर उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आज एवढंच सांगतो, आमचा संकल्प हा एकच आहे, या मुंबईमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. पण महायुतीचा भगवा कोणाला तरी महापौर बनवण्याकरता नाही, कोणीतरी खुर्च्या तोडाव्या म्हणून नाही. या ठिकाणी पारदर्शी प्रामाणिकतेतून या मुंबईला बदलायचा आहे. या मुंबईकरांच्या हक्काचा पैसा मुंबईकरांकरता वापरला गेला पाहिजे. बेईमान लोकांचं राज्य हे समाप्त करायचं आहे. जे कफन चोर आहेत, अरे कफन मध्ये देखील जे चोरी करतात, असे बॉडी बॅग घोटाळेवाले यांना जेलमध्ये पाठवून या मुंबईमध्ये मुंबईकरांच्या हक्काचं सरकार हे बसवण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी एकच सांगतो, जिसे निभा न सकू ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा न सकू ऐसा वादा नहीं करता. मैं अपनी बातें औकात से ज्यादा नहीं करता, भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता. आणि म्हणून या मुंबईला आम्ही बदलून दाखव. 15 तारखेला मतदानाकरता जा. ज्या ठिकाणी कमळ दिसेल, ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसेल, चेहरा पाहू नका, माणूस काळा आहे की गोरा आहे पाहू नका, केस आहे की टकला आहे पाहू नका. चिन्ह केवळ दोनच, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाणाची बटन दाबा. आणि पुढच्या 5 वर्षाकरता मुंबईकरांचं सरकार या ठिकाणी निवडून आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलत का मित्रांनो? लक्षात आलंच असेल तुम्हाला, या दोन्ही भावांची पोलखोल. मराठी माणसाच्या नावाची भीती दाखवून जे काय यांचं चाललं होतं, लबाडं लांडगं ढोंग करतंय आणि मराठी माणसाच्या भाषेच्यासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी सॉंग करतंय, हेच म्हणायला आता हवंय. आणि यांची ही पोलखोल हे आवश्यक होती आणि ती पोलखोल देवेंद्र फडणवीसनी यथेच्छ केलेली आहे. मित्र, तुम्हाला काय वाटते? हे काय सांगितलं, हे काय जे त्यांनी दाखवलं समोर आणून, जे काय मराठी भाषेच्या नावावरती जो काय गदारोळ उठवला होता, आणि हा गदारोळ कोणामुळे सुरू झाला, कोणी त्याच्यात हिंदी भाषेचा आपला अजेंडा लावला होता, आपलं मत रेटलं होतं, हे तुम्हाला समजलं असेल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, आणखीन एक माझा प्रश्न आहे त्या राज ठाकरेंना. ज्यावेळी लावतो व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ह्याच्या व्यतिरिक्त अनेक जे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहिले असतीलच, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरती केलेले आरोप, मग ते बिनबुडाचे होते की आता त्यांच्या सोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे पाक साफ झाले आहेत, हे त्यांनी सांगावं. महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष जे राज्य केलं, त्या राज्याच्या विरोधात राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे गेल्या त्या 10-15 वर्षात, ते मुद्दे चुकीचे होतेत का? जे आरोप लावले होते ते चुकीचे होतेत का? हेच राज ठाकरेंनी सांगावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हे वास्तव लक्षात घ्या. मराठी माणसाच्या भाषेच्या नावावरती, माणसाच्या नावावरती जी धूळफेक केली जाते ती ओळखा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.